रविकिरण देशमुख सर आता आपल्यासोबत आहेत, अभय देशपांडे सर आपल्यासोबत आहेत। आपण सगळ्यात आधी रविकिरण सरांकडे जाऊयात। रविकिरण सर, पत्रकार परिषद तुम्ही ऐकलेली आहे, प्रतिक्रिया तुमची? अजित पवारांच्या बोलण्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की ते राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे सोबत ठेवून जाऊ इच्छित आहेत। फक्त एक प्रयोग ज्याचा उल्लेख मी केला होता मगाशी की शरद पवार यांनी राजीनामा देऊन काही काळासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला फुटीपासून वाचवलं होतं। मनसुबा त्याच वेळी स्पष्ट झाला होता। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ज्या पद्धतीने विकलांग करण्यात आली त्याचा पार्ट 2 म्हणजे भाग 2 हा राष्ट्रवादी काँग्रेस विकलांग करणं होता। परंतु शरद पवार यांनी अनुभवाच्या जोरावर एक वेगळा प्रयोग केला त्यावेळी आणि पक्ष वाचवला। पण पक्ष संघटना ते वाचवत असतानाच त्यामधला दुसरा भाग मात्र भाजपने अतिशय हुशारीने केलेला दिसतोय। तो म्हणजे त्यांनी अजित पवारांना आधीच वळवलं होतं आपल्या बाजूने आणि अजित पवार आता ज्या पद्धतीने म्हणतात की माझ्यासोबत सगळे आमदार आहेत, किती जिल्हाध्यक्ष आहेत, किती त्यांच्या पक्षाचे जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती मेंबर, माजी आजी जे काय माजी आहेत हे आत्ता कळत नाही आहे। परंतु त्यांनी जसं शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की सोबत माझ्या एवढे एवढे आमदार आहेत आणि खासदार आहेत, त्या पद्धतीने आज हा भाग 2 झालेला आहे राष्ट्रवादीचा की माझ्यासोबत सर्वाधिक आमदार आहेत। म्हणजे अजित पवार यांनी पक्षाची भूमिकाही जाहीर करून टाकली की याच्या पुढच्या निवडणुका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढणार, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून लढणार आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा एक सहयोगी म्हणून काम करणार। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता किती शिल्लक राहिला आहे आणि शरद पवार यांच्या ताब्यात नेमका किती पक्ष शिल्लक आहे आणि त्यांच्याकडे कोण कोण आहे हे आता थोड्या वेळात मला वाटते ते स्वतः स्पष्ट करतील। कारण त्यांचेच एक कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्या शेजारी बसले होते। त्यामुळं 2 राष्ट्रीय कार्याध्यक्षांपैकी एक कार्याध्यक्ष तरी किमान अजित पवार यांच्यासोबत गेलेत हे आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे राहिलेल्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि आणखी कोण कोण आहे हेच पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। ठीक आहे, अभय देशपांडे सर आता आपल्यासोबत आहेत। अभय सर, ज्याला जातीयवादी पक्ष म्हणून राज्याच्या राजकारणात बघितलं गेलं त्या शिवसेनेसोबत आम्ही जाऊ शकतो, तर भाजपसोबत का नाही हा प्रश्न विचारत एक प्रकारे त्यांच्या सरकारमध्ये सामील होण्याला अधिमान्यता मिळवून देण्याचा अजित पवार प्रयत्न करतात? नाही, एक आहे की त्यांनी 2019 सालीच तो प्रयोग केला होता, म्हणजे भाजपाची त्यांना काही ॲलर्जी नाही हे त्यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे। दुसरं असं आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये म्हणजे आता ज्याचा रविकिरणने उल्लेख केला की प्रफुल्ल पटेल यांचं तिथे असणं, दिलीप वळसेसारखा किंवा छगन भुजबळांसारखी लोक मंत्रिमंडळात जाणं, याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मध्यंतरी जो नेतृत्व बदल झाला, शरद पवारांनी आपले राजकीय उत्तराधिकारी म्हणून जे एक आपली पसंती दिली होती त्याच्या विरुद्ध जाऊन पक्षातल्या मोठ्या नेत्यांनी काहीतरी वेगळा निर्णय घेतलेला दिसतोय आणि तो नेतृत्व बदल दिसतोय, याच्यातून असं स्पष्ट दिसतंय। आता याच्यामध्ये किती आमदार कोणाकडे आहेत, कोण आमदार अजूनही शरद पवार यांच्या बाजूने घेतात आणि शरद पवारच मुळात नंतर आता थोड्या वेळाने होणाऱ्या पत्रकार परिषदेत काय भूमिका मांडतात, मला वाटतं की हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु मागच्या वेळेस शिंदेंच्या बंडाच्या वेळेस ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका यावेळेस भाजपाने टाळलेल्या आहेत। म्हणजे आज त्यांच्याबरोबर पक्षाचे प्रतोदही त्यांच्याबरोबर आहेत, पक्षाचे उपाध्यक्षही आत्ता शपथविधीला म्हणजे विधानसभेचे उपाध्यक्षही त्यांच्याबरोबर होते, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्षही आज त्यांच्याबरोबर बाजूला होते। त्याच्यामुळे फक्त विधिमंडळ पक्ष बाजूला झाला आहे असं नाही, तर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष पण आमच्याबरोबर आहेत असं एक परसेप्शन सुरुवातीलाच तयार करण्यात मला वाटतं की अजित पवार यांना आणि भाजपाला त्याच्या मागे असणाऱ्या यश आलेलं आहे। फक्त आता शरद पवार यांची पुढच्या काळामधली भूमिका काय राहणार ते पक्षातल्या बहुतांश लोकांचं हे मत असेल तर ठीक आहे अशी भूमिका घेणार की भाजपाच्या विरोधात आपलं जे आत्तापर्यंतचं राजकारण राहिलेलं आहे त्याच राजकारणावर ते पुढे जाणार। मला वाटतं की ही भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। सरिता मॅडम, माझा पुढचा प्रश्न हा आहे की प्रफुल्ल पटेल आता अजितदादांच्या बाजूला होते, छगन भुजबळ होते, त्यामुळे सगळे नेते आपल्यासोबत आहे असं भासवण्याचा प्रयत्न अजितदादा करतायत आणि ते सोबत असल्याचा दावा सुद्धा करतायत। पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यात नाही आहेत, जितेंद्र आव्हाड नाही आहेत आणि बरेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाही आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये या मुद्द्यावरून उभी फूट पडली आहे हे स्पष्ट दिसतंय का? हे नक्कीच आहे। खरं तर आज आत्ता जे काही अजितदादांची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये 2 भाग महत्त्वाचे आहे। एक भाग हा आहे जे अजितदादा बोलले आणि एक भाग असा आहे की जे अजितदादा बोललेले नाहीत आणि ज्यावर अजूनही स्पष्टता नाही। खरं तर अजितदादांना माहिती आहे की लोकांना नक्की काय ऐकायचं आहे, मात्र तरीही त्यांनी काही प्रश्नांची उत्तरंही आजही राखून ठेवली आणि खरं तर त्यातच पुढं काय होणार हे दडलंय।
आपल्याला माहिती आहे की गेल्या काही काळाआधीच आपण बघितलं की ज्या दिवशी स्वतःच्या ऑटोबायोग्राफीच्या पब्लिकेशनच्या दिवशी शरद पवार यांनी जे काही एक अनाउन्समेंट केली होती, त्यांचा जो निर्णय होता की त्यांनी अध्यक्षपद सोडले आणि त्यानंतर जो काही गदारोळ राष्ट्रवादीमध्ये झाला आणि त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. यावेळेला जी 2 नावं तू घेतलीस ती दोघेही नेते मंडळी आणि त्यांची समर्थक ही पुढं होती शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी. कुठंतरी राष्ट्रवादीमध्ये त्यावेळेला सुद्धा जे काही घडत होतं पडद्यामागे त्यातलीच ही फूट का, असं खरं तर हा प्रश्न त्यावेळेलाच आता उपस्थित व्हायला हवा होता. एकीकडे आपण बघत होतो, आपल्या समोर सगळं घडत होतं, एकीकडे अजित पवार हे मात्र शरद पवार यांचा निर्णय जो आहे तो कुठंतरी संपूर्णरित्या पूर्ण व्हावा हा प्रयत्न करत होते आणि दुसरीकडे जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील हा निर्णय त्यांनी वापस घ्यावा ह्याचा प्रयत्न सातत्यानं करत होते आणि त्यावेळेला ते सफल झाले. मात्र कुठंतरी त्याच निर्णयातून आजची ही फूट का हा प्रश्न निर्माण होतो. कारण आज जी उत्तरं मिळाली नाहीत ती ही की शरद पवारांचा आशीर्वाद आहे का, कारण सर्व आहेत मग कोण नाहीत. आकडा आपल्याला त्यांनी दिलेला नाहीत आणि आपल्याला दिसतंय की सर्व नाही आहेत, तर मग कोण कोण नाही आहेत. शरद पवारांची ह्यातली भूमिका नक्की काय हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे. सुप्रिया सुळे यांचं नक्की पुढं काय स्थान राहणार, त्यांचं काय काम राहणार हे आपल्याला माहिती नाही. एकच कार्याध्यक्ष इथं आले आहेत आणि त्यामुळे एकंदरीत पुढे आता शरद पवार पक्षाबद्दल काय निर्णय घेणार, त्यांची भूमिका काय राहणार, शिंदे आणि उद्धव ठाकरे अशा पद्धतीचा आपण जे काही घडताना पाहिलं त्यातून बरेच धडे खरं तर राष्ट्रवादी पक्षानं सुद्धा घेतले असतील. तर त्यातून आता ही पुढं कशी जाणार हा महत्त्वाचा भाग आहे. मात्र नक्कीच फूट आहे. अजितदादांनी म्हटलं असलं तरी जी मंडळी तिथे नाहीत, जे अजितदादा बोलले नाहीत त्यातून हे मात्र दिसून येत आहे. बरोबर आहे. तरी सुद्धा खूप प्रश्न उपस्थित होत आहेत जे तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मनात आहेत. पण आजच्या राजकीय नाट्याच्या इंटरव्हल पर्यंतच आपण आलोय असं म्हणावं लागेल, कारण शरद पवारांची पत्रकार परिषद अजून बाकी आहे, त्यावर आपलं लक्ष असेल. पण दिवसभरातल्या काही अन्य घडामोडींचा आढावा आपण बघूयात आणि त्यानंतर सरिता मॅडम, रवी किरण सर आणि अभय सर यांच्याकडून विश्लेषण घेणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.